हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या जी.आरला अंतरिम स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय। त्यामुळे राज्य सरकारला एक मोठा दिलासा मिळालाय, अर्थात मराठा समाजालाही। मनोज जरांगे पाटलांनी हायकोर्टाच्या या निकालाचं स्वागत केलंय, तर ओबीसी संघटनांचे नेते आता या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। त्यामुळे न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे। हैदराबाद गॅझेटच्या जी.आरला स्थगितीला नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। राज्य सरकारच्या निर्णयाला बळ। मराठा आरक्षण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मराठा समाजाच्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या पैकी कुणबी सेना, माळी महासंघ, अहिर स्वर्णकार समाजाच्या रिट याचिकांवर सुनावणी पार पडली। या सुनावणीत उच्च न्यायालयानं हैदराबाद गॅझेटियर जी.आरला अंतरिम स्थगिती द्यायला नकार दिला। ना याच्यामध्ये प्रायमरी स्टेजला आम्ही आता इंटरिम स्टेज देऊ शकत नाही। लेट गव्हर्नमेंट फाईल अँड ॲफिडेव्हिट, गव्हर्नमेंटला त्यांचं प्रतिज्ञापत्र तुमच्या याचिकेवर तुमचं म्हणणं सादर करून द्या, त्यानंतर आम्ही इंटरिम स्टे द्यायचा का नाही हे ठरवू। त्यामुळं आज माननीय उच्च न्यायालयाने सर्वांना सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटने 4 आठवड्यामध्ये या सर्व ज्या याचिका आहेत त्या याचिकेवर तुमचं उत्तर सादर करा आणि त्यानंतर मग आपण ही जी या याचिका आहे हा विषय ठरवला जाईल। उच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या दरम्यान दोन्ही बाजूनं जोरदार युक्तिवाद झाला। कोणत्या आधारावर राज्य सरकारनं हा अध्यादेश काढला असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला। हा जी.आर असंवैधानिक असून मराठा कुणबी हे विघटन केलं जात आहे, तसंच या आरक्षणातून घटना दुरुस्तीचं उल्लंघन झाल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला। हैदराबाद गॅझेटियर जी.आरला तातडीनं स्थगिती देण्याची मागणी केली। त्यावर महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना कायद्याच्या आधारावर हा जी.आर काढल्याचं कोर्टाला सांगितलं, तर अध्यादेशाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र जारी करणं हा प्रोसिजरचा भाग, मग विरोध का, असा सवाल मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी केला। कायद्याच्या आधारावर प्रक्रिया राज्य सरकारला पार पाडावी लागेल असे निर्देश देत 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट नकार दिलाय। मुळात राज्य सरकारने सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून हा जी.आर काढलाय, त्याच्यामुळं या जी.आर टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं मनोजदादांनी सांगितलंय। कोर्टाने आज जो आम्हाला दिलासा दिलाय त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि आमच्या वकील बांधवांनी केलेल्या प्रयत्नाचं हे यश आहे असं आम्ही मानतो। मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मनोज जरांगे पाटलांनी स्वागत केलंय। उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती द्यायला नकार दिल्यानंतर आता याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत। ज्यावेळेस शेवटी गोरगरिबांचा कोणी आधार नसतं, सरकार नसतं, कोणी नसतं, त्यावेळेस न्यायदेवता हे गरिबांचा आधार असतो। हे मी वारंवार सांगितलेलं आहे, कारण आमचं खरं आहे, आम्ही खरे ओबीसी आहेत, आमच्या खऱ्या ओबीसीच्या नोंदी आहेत, आमचं गॅझेटियर खरं आहे। त्यामुळं न्यायदेवता आमच्याच बाजूनं करणार। कुणी किती विरोध केला तरी काहीच होऊ शकत नाही, कारण हा जी.आर हैदराबादचा गॅझेटियरचा आधार घेऊन काढला। निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत आणि ओबीसी नाही बनवायचा आणि मराठा नाही बनवायचा आणि दोघांची मतं घेऊन मताची पोळी शेकायची, पोळी खायची, असं एक प्लॅनिंग राज्य सरकारचं यामागे दिसत आहे। जर राज्य सरकारने आपली भूमिका मांडली असती तरी आम्ही 4 आठवड्यांनी हे काही आमची याचिका निकाली नाही काढली, त्याला अंतरिम स्थगिती देण्यासाठी त्यांनी नकार दिला। 4 आठवड्याच्या आत आम्ही 2 आठवडे मागितले, आम्ही 1 आठवडा मागितला होता आमच्या वकिलांनी, पण आता आजच मी आमच्या वकिलांशी, तिथल्या वकिलांशी आमची चर्चा झाली आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतला आहे। कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रमाणपत्राचं वितरण थांबवण्याची मागणी फेटाळून लावली आहे। या प्रकरणात पुढील 4 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला मात्र मोठा दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।